मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होणाऱ्या आंदोलनाची धाराशिवमध्ये जोरदार तयारी सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचं आव्हान केल्यानंतर मराठा समाजाची राज्यभरामध्ये तयारी सुरू आहे। चलो मुंबईसाठी मराठा समाज जोरदार तयारीला लागला आहे। त्यातच धाराशिवमध्ये आतापर्यंत 10,000 गाड्यांचं बुकिंग झाले असल्याची माहिती समोर आली आहे। धाराशिवकरांनी कशा पद्धतीने चलो मुंबईची तयारी सुरू केली आहे, 10,000 गाड्यांचं बुकिंग कसं झालं, आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होणाऱ्या आंदोलनाची धाराशिवमध्ये जोरदार तयारी सुरू आहे। जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये चावडी बैठक घेतली जात आहे। 29 ऑगस्टच्या आंदोलनाबद्दल मराठा बांधव जागृती करत आहेत। आतापर्यंत मुंबईच्या आंदोलनासाठी 10,000 गाड्यांचं बुकिंग झालं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेले आणि त्यावर चलो मुंबई अशा आशेचे बॅनर आणि पॉम्पलेट छापण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे। दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या गाठी भेटी दौऱ्यानंतर मराठा कार्यकर्त्यांकडून चावडी बैठकांमधून समाज जागृती करण्यात येत आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याचा 29 ऑगस्टला मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठ्यांचा एल्गार पाहायला मिळणार असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे। मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावामध्ये चावडी बैठकीचे आयोजन करण्यात येत असून या गावामधून समाज एकत्र आणण्याचे काम सुरू आहे। याच अनुषंगाने नुकतीच धाराशिव शहरात बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात राजकीय नेत्यांना इशारा देखील दिलेला आहे। यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, जो नेता 29 ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही त्याला आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकीमध्ये पाडा, असे आव्हान त्यांनी मराठा समाजाला केले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा रंगली आहे। तर 29 ऑगस्टच्या मुंबई येथील आंदोलनामध्ये मराठा बांधवांनी सहभागी होण्याचे आव्हान देखील करण्यात आलं आहे। मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाबद्दल आणि धाराशिवमध्ये असलेल्या तयारीबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।